मधुरी मला जाऊन आणि नेहाला सोनिया आणि अनिताबरोबर शिफ्ट होऊन जवळजवळ 2 आठवडे झाले होते. सगळे काही सुरळीत चालू असते. नेहा खुश असते. पण या सगळ्यात सुद्धा नेहाला तिच्या घरच्यांची आठवण रोज येत होती. त्यांच्या आठवणीने तिचा रडवेला चेहरा बघून अनिता आणि सोनिया तिला 4 दिवस रजा घेऊन घरी जाऊन येण्याचं सांगतात. पण नेहा नको बोलते. कारण तिच्या घरच्यांना नोकरी सोडून घरी ये-जा केलेलं आवडणार नसल्याचं सांगते. तेव्हा अनिता आणि सोनियाला नेहाच्या घरातल्यांविषयी आश्चर्य वाटू लागते. त्यावर नेहा बोलते, यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? त्यावर अनिता आणि सोनिया त्यांच्या फॅमिली लाईफबद्दल शेअर करू लागतात. तर सोनिया आणि अनिताची फॅमिली लाईफ तुम्हाला ऐकायची असेल तर मागचा भाग बघा. त्यांची कहाणी ऐकून नेहा मनातून खूप दुखावलेली असते. त्यांना त्यांच्या जिवलग माणसांनी एवढे मानसिक धक्के देऊनसुद्धा कसलीही कच न खाता आयुष्याला मोठ्या हिमतीने सामोरे जात असतात. एवढे दिवस त्यांच्याबरोबर काम करताना नेहाला कधीच त्यांनी त्यांच्या आयुष्याचं रडगाणे किंवा उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याबद्दल तक्रार करताना नेहाला जाणवले नव्हते. या सगळ्याचा विचार करत करत नेहाला झोप लागते. सकाळी उठून नेहमीप्रमाणे तिघीही ऑफिसला येतात. ऑफिसमध्ये आल्यानंतर नेहाची दुसऱ्या डिपार्टमेंटला बदली झाल्याचे कळते. तिघींना पण खूप आनंद होतो. कारण ज्या डिपार्टमेंटमध्ये नेहाची बदली झालेली असते त्यात तिचा बॉस हेमकांत पांडे हा पूर्ण ऑफिसचा हिरो असतो. ऑफिसमधल्या सगळ्या सुंदर मुली त्याच्या पुढे मागे करत असतात. अशा या बॉससमोर नेहाचा कसा टिकाव लागतो? हेमकांत पांडे आणि नेहा यांच्यात काही जमते का ते बघूया. कथा इथून पुढे. ऑफिसमधल्या स्मार्ट आणि सुंदर पोरी हेमू सरांना डोळे भरून पाहत बसतात. नेहा म्हणाली, हे असले काही ऑफिसमध्ये कसे चालेल? मला नाही खरे वाटत त्या पोरी तसे काही करत असतील. करत असतील? अगं नेहा राणी, तू की नाही पक्की एडी आहेस. तुला नाही समजायचे असे काही. आता तू तिथे जाणारच आहेस. बघ तुला काही करता येईल का? मला? मी काय करणार यात? नेहाने उलट प्रश्न विचारला. तेव्हा सोनिया म्हणाली, अगं वेडाबाई, उद्यापासून त्या हेमू पांडेला दुसऱ्या पोरीकडे पाहावे वाटू नये इतकी छान सजवून पाठवत जाऊ तुला आम्ही. मग काय हिंमत आहे त्या पोरींची हेमूकडे येऊन बसण्याची? आणि तू समोर असताना त्या हेमूला इधर उधर पाहण्याची गरजच उरणार नाहीये. हो की नाही ग अनिता? नेहा न राहून म्हणाली, तुम्ही दोघी गप्प बसाल का? काय चालू आहे तुमची बडबड? या असल्या गोष्टीत मला काडीचा इंटरेस्ट नाहीये. मी आणि माझे काम बस. त्यावर अनिता म्हणाली, नेहा तुला नाहीये इंटरेस्ट, कबूल. पण तुझ्या बॉसला जर तुझ्यात इंटरेस्ट वाटू लागला तर? मग काय करशील? हे पहा अनिता आणि सोनिया, तुम्ही असे खयाली पुलाव खाणे बंद करा. तुमच्या बोलण्यावरून असं वाटतं आहे ऑफिसमधील स्मार्ट आणि सुंदर मुलींना भाव न देणारे हेमू पांडे सर माझ्यासारख्या साधारण आणि बावळट मुलीला पाहून मनातल्या मनात नक्कीच म्हणतील, अरे देवा, हे असे ध्यान? पश्चाताप होईल त्यांना ही नवी कलिक पाहून. सोनिया म्हणाली, नेहा तुमची भेट अजून व्हायची आहे. एकमेकांना पाहिलेले नाही अजून तरी. आजच मी सांगते. तुझे मत आणि मन लवकरच बदलते की नाही पाहाच तू. लाव बेट 1000 रुपयांची. अनिता म्हणाली, माझी शर्यत वेगळी आहे. या नेहाच्या सहवासात तो हेमू पांडे बदलून जातो की नाही हे पाहाच तू. तसे नाही झाले तर मी या नेहाला 1000 रुपये देईन. मी हरले म्हणून. हे असले हवेत फुटणारे फुगे पाहून नेहाला हसू आले. ती म्हणाली, हे बघा अजून मी इथेच आहे तुमच्यासोबत आणि तुम्ही पोचला 7व्या मजल्यावर. तुम्ही हवेतच राहा. ही नेहा अजिबात बदलणार नाही.
अनिता आणि सोनिया तिला म्हणाल्या, बेबी अब दिल्ली दूर नाही. ऑफिसमध्ये एकट्या नेहाचीच अशी बदली झालेली नव्हती. तिच्यासारख्या अनेक मेंबर्सना वर्क चेंज होणे आवश्यक आहे. या नावाखाली या मजल्यावरून त्या मजल्यावर शिफ्ट केले होते. या सगळ्या नव्याने भरती झालेल्यांच्या मनात एकच भावना, 9 तास जॉब करायचा. कोणता टेबल, कोणती टीम, काही फरक पडणार नव्हता या सर्वांना. समोरचा टेबल आणि त्यावरचा कम्प्युटर आणि त्यातला प्रोग्राम. याबद्दल माहिती करून घेतली की ही सारेजण अगदी सफाईदारपणे आपापल्या कामात गुंतून घेत ऑफिस आणि जॉब एन्जॉय करीत आहेत. ऑफिसमध्ये आल्यावर नेहाला हा सीन रोजच पाहायला मिळत असे. आता 3 आठवडे झाले होते तिला तिच्या या नव्या सेक्शनला येऊन. तिच्या बॉसचे हेमकांत पांडे असे नाव होते, तरी त्यांना हेमू सर म्हणत असतात हे तिला जाणवले. त्यांच्या कामाची पद्धत तिला आवडली. सोबतच्या सगळ्या स्टाफशी अदबीने, सभ्यतेनं बोलणारा बॉस तिच्याशी एक मर्यादा आणि अंतर ठेवूनच वागत होता. नेहाच्या समोर ते बसायचे टाळतात. बोलायचे असते पण न बोलता निघून जातात. हे तिने बरेच वेळा पाहिले होते. पण नेहा काही न बोलता गप्प बसून राहते. हे त्याला आवडले नाही का अशी शंका तिच्या मनात येऊन गेली. त्याला तिच्या मते महत्त्व द्यायची गरज नाही. हेमू सरांची कामे चोखपणे करण्याची वृत्ती नेहाला मनापासून आवडली. ऑफिस संपल्यावर रूमवर आले की घरी असल्यासारखे याचे सारे क्रेडिट आपल्या सतत सोबत असणाऱ्या, आपल्याला खूप आधार देणाऱ्या 2 मैत्रिणींचे आहे, सोनिया आणि अनिता यांच्याबरोबर. आता ती छानपैकी सेटल झाली होती. दिवसभर ऑफिसमध्ये काय काय झाले हा विषय जेवताना खमंग भाजीसोबत जास्तच टेस्टी लागायचा. या गप्पांच्या ओघात जेवणही कधी होऊन जायचे कळायचे नाही. अनिता आणि सोनिया दोघीजणी पारिवारिक विषयावर बोलण्यास फारशा उत्सुक नसायच्या. अनिता म्हणे, नेहा, आमच्या आठवणी म्हणजे सगळ्या मनाला दुःखी करून टाकणारे असतात. त्या पुन्हा आठवणे म्हणजे आपल्याच माणसांनी दिलेले त्रास आठवून आपल्याला मनस्ताप वाढवून घेण्यासारखे आहे. सोनिया तिच्या बोलण्याची री ओढत म्हणे, माझे तरी कुठे फार वेगळे आहे. ज्या शैलेशला जीव लावला, त्याच्यावर भरभरून प्रेम केलं, त्या प्रेमाचं फळ काय मिळाले मला. आवडीने उभारलेला माझा संसार, माझा मुलगा, माझे घर, किती छान आणि सुंदर होतं माझे हे सारे, माझे जग. पण शैलेशने दुसऱ्या स्त्रीच्या मोहापायी माझ्या भावनांचा, माझ्या प्रेमाचा बळी दिला. त्याचे त्याला काहीच वाटत नाही. आता तर आम्ही एकमेकांच्या आयुष्यातून सुद्धा बाजूला होणार आहोत. फक्त कधी आणि केव्हा हे कोर्टाचा आदेश ज्या दिवशी निघेल त्या दिवशी कळेल. माझे सगळे आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त होऊन गेलेले असेल. या कल्पनेने माझ्या मनात नाना विचार येतात. माझा शैलेश, माझ्या या मित्रावर, जीवलगावर किती जीव होता माझा आणि त्याने असा विश्वासघात केला. प्रेम या भावनेवरचा विश्वास उडून गेलाय आता तर. जेवण संपता संपता विषय भलत्याच वळणावर आलेला. अनिताने सोनियाला सावरत म्हटले, हे बघ, आता तुझ्या हातात काही उरलेले नाहीये. तू ज्याच्यासाठी इतकी दुःखी होते आहेस, तो तर तिच्याबरोबर मजा मारीत असेल. हिमतीने वाग आणि अशा नालायक माणसाला पुन्हा आठवून स्वतः दुःखी होऊ नकोस. यावर नेहा म्हणाली, सोनिया, अनिता समजावते आहे ते बरोबरच आहे आणि तू जे बोलून दाखवते आहेस तेही बरोबरच आहे. तुझे शब्द म्हणजे तुझे दुःख आहे, जे तुझ्या जिवलग शैलेशने तुला फसवले आहे म्हणून ते जास्त वाईट आहे, चीड आणणारे आणि संतापदायक आहे. काहीच कसे वाटले नाहीये त्याला. सोनिया म्हणाली, नेहा, यातले तुला आता समजणे अवघड आहे आणि मला समजावून सांगणे हे त्याहूनही अवघड आहे. जाऊ दे, आमची रडगाणी ऐकून तू मात्र बोर होऊन जातेस.
पण काय करू, मनातले ओठावर येतेच नेहा, आणि बोलून दाखवले की मन मोकळे होऊन जाते. अनिता म्हणाली, नेहा, इतके दिवस आम्ही दोघीच, त्यामुळे एकमेकींना आम्ही त्रासदायक वाटणारे विषय शक्यतो बोलत नसायचो. पण आता तू आलीस ना, एक तिसरी व्यक्ती ऐकून घेणारी. मग हे असे होते कधी, मनातल्या जखमा व्हायला लागतात. दोघी मैत्रिणींना नेहा म्हणाली, तुम्ही जरूर सांगत चला. माझ्याजवळ तुम्ही तुमचे मन मोकळे करून सांगता, त्यामुळे तुमचे मन हलके होते, याचाच मला आनंद आहे. मला काय वाटेल याचा प्लीज विचार करत जाऊ नका. अनिता आणि सोनिया दोघी एकाच आवाजात म्हणाल्या. नेहा, यू आर गुड फ्रेंड. नेहाच्या मोबाईलची रिंग वाजली आणि स्क्रीनवर मधुरिमा दिदी असे नाव चमकू लागले. आज बरेच दिवसांनी तिचा फोन आला होता. सोनिया आणि अनिता दोघींनी तिचे बोलणे ऐकायला काहीच हरकत नव्हती, म्हणून नेहाने म्हटले, दीदी तू व्हिडिओ कॉल लाव, आम्ही तिघी एकाच वेळी बोलतो तुझ्याशी, चालेल ना? दीदीने व्हिडिओ कॉल सुरू केले. सोनिया अनिता नेहाशी हाय हॅलो झाले. दीदी म्हणाली, सोनिया, नेहा सेटल झाली की नाही नव्या सेक्शनमध्ये? तू काहीच अपडेट दिले नाहीस. सोनिया म्हणाली, अहो दीदी, काय सांगू तुम्हाला, ही रुटीनबद्दल आमच्याशी काहीच शेअर करत नसते. एक शब्दही बोलत नाही की सांगत नाही. मग आम्हाला कसे कळणार? नेहा तिच्या ऑफिसची गाडी सुरू झाली की अजून आहे तिथेच आहे, दीदी म्हणाली. अनिता आणि सोनिया, काय हे, तुम्ही एवढ्या अनुभवी आणि अजून या नेहाची पाटी कोरीच्या कोरीच? नो नो, मलाच काहीतरी करावे लागेल असे दिसते आहे. बरं, ते जाऊ दे. आज मला खूप महत्त्वाचे सांगायचे आहे. ते म्हणजे रणधीरने माझा इथला मुक्काम 3 महिन्याच्या ऐवजी 6 महिने असा वाढवून टाकला आहे. सो अनिता आणि सोनिया, नेहा आता आणखी काही दिवस तुमच्याकडेच असणार आहे. काही हरकत नाही आहे ना? नेहाची मावशी, काका आणि मी बहुधा एकाच वेळी भारतात परत येऊ असे वाटते आहे मला. मधुरिमा दीदीचा हा निरोप ऐकून अनिता आणि सोनिया म्हणाल्या, अहो यात कसली हरकत, खुशाल राहू दे की नेहाला आमच्यासोबत. आता नेहाला विचारा बाई, ती रेडी आहे ना आमच्यासोबत राहायला? नेहाने दीदीला म्हटले, दीदी मी इथे खूप मजेत आहे, व्यवस्थित आणि सुखरूप आहे. मावशी, काका आणि तू परत येईपर्यंत या दोघींसोबत मी आनंदाने राहीन. उलट मला यांच्यासोबत राहणे अगदी मनापासून आवडते आहे. नेहाचे बोलणे ऐकून दीदी म्हणाली, अरे वा, छान वाटले हे ऐकून. मजेत राहा, आनंदात राहा सगळे. बाय बाय ग पोरींनो. आपला इथला मुक्काम अजून वाढला आहे याचा खरोखरच खूप आनंद सोनिया आणि अनिता दोघींना झालाय हे जाणवून नेहाला खूप बरे वाटले. ती म्हणाली, सोनिया, तुम्ही दोघी माझ्या पाठीशी नसता तर माझे काय झाले असते, कल्पना करायला सुद्धा नको वाटते. तुम्ही माझ्या मैत्रिणी आहात. इथे सोबत राहिल्यापासून तर मला माझ्या परिवारातील अगदी घरातील व्यक्तीच वाटत आहात. माझे आई बाबा आणि माझ्या घरचे सगळे अगदी निश्चिंत झालेत. तुम्ही माझी किती काळजी घेता, मला किती सांभाळून घेता, हे सगळे मी त्यांना नेहमी सांगत असते. माझी आई तर म्हणते, नेहा तू खूप नशीबवान आहेस. आजच्या या अशा दिवसात तुला अशा मैत्रिणी मिळाल्या नाही तर आजकाल कोण कोणाला विचारत नाही. नेहा, एकदा तुम्ही तिघी मिळून या आपल्याकडे. मला खूप छान वाटेल तुझ्या या मोठ्या बहिणीसारख्या असणाऱ्या मैत्रिणींना भेटून आणि पाहून. नेहाच्या आईच्या आपल्याबद्दलच्या कौतुक आणि आपलेपणाच्या भावना ऐकून अनिता आणि सोनियाचे मन भरून आले. त्या दोघी म्हणाल्या, नेहा, आम्हाला आमच्याबद्दल असे छान वाटणारे, कधी बोलणारे कुणी भेटलेच नाहीये ग. किती छान बोलतात तुझ्या आई.
तू इतकी गोड मुलगी कशी काय याचे उत्तर आज मिळाले. तू तुझ्या आईसारखीच आहेस, हो ना? नेहा म्हणाली, हो, माझ्यावर माझ्या आईचा खूप प्रभाव आहे. तसाच आणि तितकाच प्रभाव माझ्या आजीचा आहे. या दोन स्त्रियांनी आमच्या परिवाराला प्रेमाने एकत्र घट्ट बांधून ठेवले आहे. माझी आजी म्हणते, माझ्या बाबांची आई, आता तिचा अमृत महोत्सव म्हणजे 75वा वाढदिवस आणि आजोबांचे सहस्र चंद्रदर्शन सोहळा म्हणजे त्यांचा 81वा वाढदिवस, हे दोन्ही बिग इव्हेंट या वर्षीच्या दिवाळीत आमच्या परिवारात आहेत. सोनिया आणि अनिता, आतापासूनच ठरवूया. माझ्या घरच्या या कार्यक्रमाला आपण तिघी मिळून जाणार आहोत. तुम्हाला आवडेल ना आमच्या लहान गावाकडे येणे आणि आमच्या घरातील कार्यक्रमाला? नेहा, अगदी पक्का प्रॉमिस. आजच फिक्स आणि खुश ना आता नेहा राणी? हो हो, खूप खुश झाले मी. आणि फायनल, आपण सगळे मिळून तुझ्या गावी या कार्यक्रमाला जायचे. म्हणजे जायचे. अजून काही दिवस मला तुमच्यासोबत राहायला मिळणार आहे याचा खूप आनंद झाला आहे. अनिताने सोनियाकडे पाहत म्हटले, नेहा, आता मी काय विचारते आहे ते नीट ऐक आणि खरे खरे उत्तर दे. अनिताकडे गोंधळून गेलेल्या चेहऱ्याने पाहत नेहा म्हणाली, कशाबद्दल खरे उत्तर द्यायचे आहे मी? तुम्हाला सगळे माहिती असते माझ्याबद्दल, मग कशाची शंका येते आहे? मला तर कळतच नाहीये. कधी कधी मला असे फील होते असते की तुमच्या मनात नक्कीच काहीतरी शिजवलेले आहे आणि त्या अपेक्षेप्रमाणे घडत नाहीये. यामुळे तुम्ही अधूनमधून मला विचारित असता, काय झालं काय झालं, हो ना? अनिता आणि सोनिया, आता तुम्ही सरळ आणि स्पष्ट शब्दात सांगा मला, तुम्हाला काय अपेक्षित आहे माझ्याकडून? ओके नेहा बेबी, ऐक तर मग. ही तुझी जी बदली सेक्शन चेंज झाले आहे ना, हे मधुरिमा दीदीचा ठरवलेला प्लॅन आहे. तुला एकदम ऑफिसर पोस्ट देऊन बदली करणे जोक वाटला की काय तुला? वर्षानुवर्षे खितपत पडलीत इथे प्रमोशनसाठी आणि तू कल की मामूली छोकरी आज एकदम ऑफिसर? का आणि कशामुळे? तर तुझ्या मधुरिमा दीदीला वाटते की आपल्या या येड्या नेहाला एक छान बॉयफ्रेंड मिळावा. तिच्या आयुष्यात तिच्यावर प्रेम करणारा, जीवाला जीव लावणारा कुणी मजनू जिवलग तिच्या आयुष्यात यावा. आणि तुला सांगते नेहा, दीदीच्या या प्लॅनला आमचा फुल सपोर्ट आहे. कारण तुझा बॉस आणि ऑफिसचा चॉकलेट बॉय हेमू पांडे तुझ्यासाठी अगदी योग्य आहे असे आम्हाला कधीपासूनचे वाटते. मग आम्ही दीदीला हे सांगितले. तुला हेमू पांडेच्या सेक्शनला पाठवणे हा बाये हात का खेळ? त्यांनी बिग बॉस विश्वजित सरांना फोन करून सांगितले. मग काय, दुसऱ्याच मिनिटाला नेहा मॅडम, तुम्ही सिस्टीम ऑफिसर झालात. कळले का आता तरी? आम्ही रोज रोज तुला तुझ्या बॉसबद्दल खोदून खोदून का विचारित असतो ते? दोघींचे बोलणे ऐकून नेहा थक्क झाली. कोपरापासून हात जोडीत ती म्हणाली, धन्य धन्य आहात तुम्ही सगळे. तरी मला वाटलेच दीदी माझ्याऐवजी तुम्हालाच सारखे सारखे का विचारते आहे. तुम्हाला सांगितलेल्या कामाचे काय झाले? जसे तिने सोपवलेले काम त्यातले तुम्ही काही करत नाही म्हणून दीदी नाराज झालीये. यस नेहा, अनिता म्हणाली. तुला सांगते, तो हेम्या तुझ्यासारखाच येडा बांबू निघाला. आम्हाला वाटले होते एकदम बोल्ड डॅशिंग आहे पोरगा, या नेहाला सहजपणे सांगेल बोलेल, पण कसलं काय, तो म्हणतो नेहाला नाही आवडले तर कसं? मला तिची भीती वाटते म्हणून मी तिच्या समोरच येण्याचे आणि बसण्याचे टाळत असतो. सोनिया म्हणाली. अनिता, आता एक करायचे, कसे कसे काय काय होते हेच आपण पाहायचे. आपले काम काय होते ते आपण केले. या नेहा आणि हेमू पांडे दोघांना एकत्र आणणे ते तर दीदींच्यामुळे सहज शक्य झाले. पण या दोघा येड्या पोरांना आपण कसे सांगणार की बाबांनो, आता तुम्ही एकमेकांवर प्रेम करा
बरं का. आणि त्याला तर हसू आलेच. नेहाच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे हे दोघींच्या नजरेतून सुटले नव्हते. ती मनातल्या मनात म्हणाली, अरेच्या, ही नेहा तर हसते आहे छान. म्हणजे काहीतरी होऊ शकते अजूनही. नेहा, अगदी मनापासून सांग, हेमकांत पांडे कसा आहे? मित्र, सहकारी आणि वुड बी युअर लव्हर बॉय. नेहा लाजेल आणि खाली मान घालून एकही शब्द बोलणार नाही असेच दोघींना वाटले. पण नेहा म्हणाली, तुम्ही असे काही अंदाज करू नका. माझ्या मनात असे काही नाही अजून तरी. अनिताने नेहाचा हात आनंदाने घट्ट धरत म्हटले, हो का? बरं सोनिया, ऐकतेस ना काय म्हणाली ही पोरगी? अजून तरी मीन्स उद्याचे सांगता येत नाही. चालू दे. ये दिल कभी तो पिघलेगा. अनिता म्हणाली, हे मला उद्या सांगते. बेट्या, धीर सोडू नको. पोरा, लगे रहो. सोनिया आणि अनिता मोठ्या आनंदाने नेहाकडे पाहत होत्या. नेहाच्या चेहऱ्यावर गुलाबी स्मित खुलत होते. मधुरिमा दिदी सतत आपल्याबद्दल किती विचार करत असते हे नेहाला अनिता आणि सोनियाने सांगितल्याने कळाले. या अशा गोष्टी मनात आपलेपणाची भावना असल्याशिवाय होत नसतात. आणि मावशीकडे आल्यापासून नेहाला दिदीच्या स्वभावातील आपलेपणाचा हा गुण सतत जाणवत असायचा. कदाचित दिदीला स्वतःला नात्यातील कुणाकडून कधीच काही मिळाले नाही, म्हणून आता ती सतत सगळ्यांसाठी काही ना काही करण्याची मनापासून धडपड करत असते. आता जरी परदेशात गेली ती, तरी पण तिचे लक्ष इकडेच असते. नेहाला गंमत वाटली की दिदीला वाटत असते, नेहाला तिचा एक छान मित्र मिळाला पाहिजे. आणि या भावनेतून दिदींनी विचारपूर्वकच आपल्याला नव्या सेक्शनमध्ये प्रमोशनवर पाठवले आहे. आपला बॉस हेमू पांडे आपल्यासाठी त्यांनीच निवडला आहे आणि त्याला समजून घेता यावे, जाणून घेता यावे म्हणून डायरेक्ट त्याच्याच सहवासात पाठवून दिले. दिदीला माहिती आहे ही नेहा सहजासहजी कोणाच्या प्रेमात पडणार नाही. आपणच थोडी बळजबरी केली तरच या पोरीचे मन नक्की बदलू शकेल. आणि तिच्या या मोहिमेत अनिता आणि सोनिया या दोघी पण सामील झाल्या आहेत. या तिघींच्या भावना, त्यामागचा हेतू वाईट मुळीच नाहीये. म्हणूनच आपल्याला त्यांचा राग आलेला नाहीये हे पण तितकेच खरे आहे. या तिघी आपल्यासाठी काही ना काही करण्यात आनंद आहे असं मानित असतात. आज ऑफिसला जाताना नेहाला आठवू लागले की आपल्याला इथे मुद्दाम पाठवले आहे. ते आपला बॉस असलेल्या हेमकांत पांडेच्या सहवासात यावे म्हणून. या तिघी जणींची कल्पना आहे. त्यांना अंदाज आहे की या सततच्या सहवासाने आमच्या दोघात नक्की काहीतरी सुरू होईल. म्हणजे एकमेकांविषयी प्रेम. अशा अपेक्षा ठरवून कशा पूर्ण होतील? सहवासाने प्रेम जुळून येईल असे कसे होईल? फार तर सहवासाने एकमेकांना आपलेपणा वाटू शकतो. एक छान मैत्रीचे नाते होऊ शकते. पण एकदम प्रियकर आणि प्रेयसीचे प्रेम हे कसे शक्य आहे? आणि त्यात भर म्हणजे आपल्याकडून अपेक्षित प्रतिसाद अजिबात मिळणार नाहीये याची कल्पना मधुरिमा दिदीला तर नक्कीच आहे. म्हणूनच सोनिया आणि अनिता या दोघींना तिने आपल्या या योजनेत सामील करून घेतले आहे हे नक्की. आता एक लक्षात येते आहे की या सगळ्यांनी मिळून केलेला हा एक पद्धतशीर गेम प्लॅन आहे. फक्त आपण एकटेच असे आहोत जिला यातले काहीही माहिती नाहीये. पण मधुरिमा दिदीचा हा प्लॅन हेमू पांडेला मात्र पूर्ण माहिती आहे. म्हणून तो समोर जास्त बसत नाहीये, नजरेला नजर देत बोलत नाहीये आणि डायरेक्ट बोलायला घाबरतो. दुसऱ्याच विषयावर गाडी वळवतो. हे असे का होते? त्यामागचे खरे कारण काय आहे त्याच्या असे वागण्याचे हे आज आपल्याला कळले आहे. काय कमाल आहे. एक से बडके एक बदमाश आहेत सगळे. पण आज आणि इथून पुढे ऑफिसमध्ये गेल्यावर एकमेकांच्या समोर बसल्यावर काय होईल आपली स्थिती
इतके दिवस कोऱ्या मनाचे होतो आपण आणि आज माहिती झाले आहे की आपल्या समोर असणाऱ्या हेमू पांडेच्या मनात आपल्याविषयी एक खास भावना आहे आणि त्याला अजून आपल्याकडून काहीच प्रतिसाद नाही आहे. म्हणून कदाचित हे महाराज त्यांचे प्रेम जाहीर होऊ देत नाहीत. नेहाच्या मनात गोंधळ सुरू झाला होता. म्हणजे हेमू पांडेला माहिती आहे की मधुरिमा दीदीने आपल्याला आवडू शकेल अशी एक मुलगी आपली सहकारी म्हणून पाठवली आहे आणि तो त्याच नजरेतून आपल्याकडे पाहत असेल का? काय विचार करत असेल आपल्याला पाहून? नेहाच्या मनात हेमू पांडेचे विचार सुरू झाले होते. तिच्याही नकळत. पुढचा भाग बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.